खरं खोट ठरतय र पुण्य खरं खोट ठरतय र गावतीत सारा कुटाना घडतय 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 र भावाची मारामारी भावाची मारामारी भक्ती गंमत दुनिया सारी गंमत दुनिया सारी भक्ती गंमत दुनिया सारी भक्ती गंमत दुनिया सारी धाकलं थोरल्याची कचुरी धरतय र धाकलं थोरल्याची कचुरी धरतय र गावतीत सारा कुटाना घडतय र नंबर बसा आमचं कामच ते तुम्ही माझ्यासाठी देव माणूस दाखवा चांगलं करायचं होय. मला सांग आता तुम्ही शेतात गेला होता काय काय झालं तिथं हाणारी लागली की मारलं त्यानं मला आता मोठा भाऊ आहे मी कसं बोलू हे बरोबर मान टाकला बरं का मान टाकला तू गप्प बसायचं नाही तर आता मोठा भाऊ आहे आता नाही ग बसणार त्यानं सगळं लुबाडून खायला ना तू का बसतो काय आता ग बसणार नाही मग आता काय करणार आता मोठं नाही अण्णा हे बघ आम्ही अण्णा गावात असतो बरं का घरात कुठं काय चालतंय कुणाच्या घरी काय आहे सगळी डिटेल माहिती आम्हाला दोघांना मला तर काय तुम्ही दोघांना सांगितलं म्हणून मला माहिती झालं नोकरदार म्हणून तिकडं आता नोकरी म्हणून तू राहतो पुण्यात बरं का आलं का लक्षात बरोबर आहे मग इथं गावात काय काय घटना घडणार अरे शेतात सोयाबीनचं एवढं मोठं उत्पन्न निघालं अरे बसणाऱ्या सोयाबीनला भाव किती होता सोयाबीनचं तर मला काय सांगितलंच नाही कसा सांगणार नुसतं कांद्याचीच पटी एवढी आली एवढा खर्च झाला एवढं सांगितलं बाजारात द्यायचा खताचं द्यायचा हे माझ्या म्हणून काय काय करत असं कोण करून दाखवलं अरे भाऊ असला म्हणून काय असला भाऊ पुरण भावाला तुम्ही सांगितलं म्हणून खरंच बरं झालं ना मला काय माहिती व्हायचं होतं अरे तुला आज मारलं जमीन तुला ते तुकाराम होय अण्णा तुकाराम महाराजाचा अभंग माहिती आहे का याच्यासाठी केला होता टास शेवटचा दिवस गोड व्हावा तुझा शेवटचा दिवस तरी गोड व्हावा अशी आमची इच्छा सांगितलं तू शहरात राहतो दूध कसं घेतो सांग 80-60 रुपये लिटर घेतो तुझी पगार तुला पुरत नाही आणि ही भाऊ मला तू मजा तिकडे त्याला देतोय कमी पडल्यावर म्हणतोय तू तिकडे तू काय कर हिथं आता बरं त्याला कुठं काय तुम्ही सांगितलं बाबा देव माणूस झाला सगळा कारभार आधारात आहे हा तुला काय माहित नाही गावात काय चालतं ते आम्हा दोघाला माहिती ही जमीन सगळी एकत्र आहे का नाही त्याच्यावर तर बोजा काढला काय करणार त्याला मी म्हटलं माझी वाटून दे आधी माझ्या मला वाटून दे ह्यात तू ढिरे पडू नको कारण म्हणलं खर्च काढणं काय ना 4 माणसं बोलव सरपंचाला बोलव आणि ती माझी जमीन मला दे तुझ्या जमिनीला वाटून घे मी ह्याच्यावर ढिला पडतच नाही हे बघ लाच खाऊन भोकाचा सरपंच गावात फक्त प्युअर म्हणलं तर आम्ही दोघं आम्हाला कसला बी मोठा नाही अण्णा आम्ही बसणार बरोबर आहे तुमचं खरं तुम्ही माणूस पण त्यांनाही बोलवायला आता मला सांगा आता 4 लाख शेतावर कर्ज काढलं सावकाराचं बरं का आणि आता तुझा भाऊ दोघांची बी जमीन त्या सावकाराला लिहून देणार आहे बरं का मी त्याकडून वाटून घेणार आज पण उद्या तुझ्या लेकरा बाळानं काय कोर्स करायचं काय पर्टी घेऊन जायची बरोबर त्याच्याकडून वाटून घेणारच आता इथं चांगलं सांगायचं का तुम्ही चांगलं सांगितलं तुम्ही बरं केलं मला काय माहिती होणार होतं मग ह्या गोष्टीवर काय
मला म्हणते ती माणूस कोण आहे का तिकडे तुमच्यासाठी काय माणसाला माणसाला काय तुम्ही माझ्यासाठी एवढं काम करायला लागावं. नाव ठेवायला माणसाला मला काय माहिती झालं असतं का आम्हाला हेच म्हणत मी पुण्याला आम्ही दोस्त दोघाव पण गावात कुणाला काही होऊ देत ना आम्ही म्हणून गाव चालतंय लोक कल्याणाचा वसाच आम्ही घेतला हो कुठं टोपे घालून ही बरोबर आहे मग गावात आलो सरपंच काय सांगितलं ना, तुम्ही काय तुम्ही देव माणूस झाला तुम्ही सांगितलं कुठली बाबा गावातल्या सरपंचाला काय ठेकळं माहिती काय काय गावात चालतंय ते आम्हाला वाढ माहिती पानपुटी बसली पोलीस पाटलाची सत्ता होती अर्ध्या रात्रीला पैसे वाटून गावात ती मागे गेलं नाही ना तुम्ही बोलाव ना नुसतं पुण्यावर आम्हाला फोन कर आम्ही डिटेल सगळं सांगतो मागवा तुम्हाला काय पाहिजे ते बसता रे आपल्या आवडीचं सांगत तुझी माय कोण आलं नाही हो आले म्हणे अरे 2 टँक बस की तसलं असतं कधीच आपल्या 2 टँक आणायचं आणि त्याच्यावर चकना एकच मिनिट सांगतो काय पाहिजे ते मागवा टेन्शन घेऊन आलो मी अहो तुम्हाला बी टेन्शन आहे आम्हाला बी टेन्शन नाही आपण तर मी टेन्शन घेत नाही कशाचं टेन्शन घेत नाही आणि त्याला तर सोडतच नाही काय सोडत आहे त्याला भाऊ असलं म्हणून काय झालं आपण वेगळं करतोय मी देव माणूस मानत होतो त्याला फर्स्ट क्लास मी झाला बघा आता अजून काय लागलं सांगा होय होय ठीक आहे ठीक आहे ठीक आहे लगाली वेटर बी हुशार आहे दिसते. अनुभव मी करू ठीक आहे करू अरे अर्धे हल्ल्यावर मजा बघ बघा बघा ते 2 पॅकला हिशोबात घ्या बरं का बाबा आपल्याला घरी जायचं आहे अजून एक पॅक करू हो करा घ्या ते करू घ्या मी आता असलं घेत नाही मग आमचं काय झालं हे काय झालं मी कधी आलो आम्हाला काय आमच्या गावात खूप मला काय त्याच्यावर नाही ए, तुमच्यासाठी आहे. आम्ही काय भिकार आहे काय आम्हाला मिळत नाही असा रे गावाला पासाची ताकद आमच्या घेतावा नाही बरं बस तुमच्यासाठी काय तुम्ही मागाव ना कुणाला म्हणायचं नाही आम्ही कशाला म्हणतोय आम्ही तुम्हाला काय सांगतो तुम्ही बी तुम्हाला सांगा आणि तुम्ही काय करता ते आम्ही बी सांगा मी तर असल्या कधीच नाही आता तुम्ही म्हणला म्हणून हे करतोय. नाही बरोबर ती पाणी घ्या अण्णासाहेब हा ना उगा मस्त प्या बरं का बस का पाणी बघा बस बस ए बाबा मला कमी द्या बाबा एक वाटत संपत छान तुला जमतं सगळं घ्या जरा एकदा चेअर करू कसलं असतं ते तुला लागते किंवा लगा तुला अनुभवच नाही घ्या. काय बिगर अनुभवाचा खेळ वाशी दुनियाला ते. हा? वासाशिवाय काय वासानं फुल 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 फुलतंय दारू काय अंतर आहे होय घेऊ का शंभो हा नवीन होते तसं तर खरं लागते लागावं हे. छान आहे, छान ए मला नको बाबा हे अरे चांगला अमृत आहे अमृत हे खडू लागालोय काय आता कडू लागते जरा थोड्या वेळानं लई गोड 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 वाटते की सुरुवातीला कडूच लागत असते हो आणि ज्या वेळेस ती पोटात जाते का हा मग लई गोड लागते घ्या, घ्या, घ्या. मला म्हणत नाही बरं का चल ना चल ना ही राहते आपली माझं काम म्हणणं ऐकून घे
शांततेने घ्यायचं बरं का? ही बी आता तिघात उडू आता नो अरे ऐकून घ्या ना. ही बी तिघात आता घेऊ बरं का? जाताना तू एक अजून असलीच की मी अजून तुला बी द्यायचा का? साहेब खंबीर आहे. मी आहे ना, साहेब हा मोठा साहेब. जोपर्यंत साहेब आहे तोपर्यंत आपल्या दोघाला हे संपू द्या. दुसरी रे अजून मला ना मला त्रास झाला. काय टेन्शन घेऊ नका. साहेब कसं काय नाही तुम्हाला काय बोललो अण्णा खंबीर अण्णा शिवाय आवडलं पण तुम्ही देव माणसं आपल्यासाठी काय बी मागा. अण्णा शिवाय मस्त गावाला पर्याय नाही दुसरा. अण्णा बोल दस्तारे हाल आणि गाव डोले. बस बस. होय काय उलट करायला काय झालं कधी नाही मिळेल गट्टा गट्टा पी वगैरची काय म्हणते ती घरच्याचं टेन्शन घ्यायचं नाही. हा बघा मी ह्या गावाचा वस्ताऱ्या बारीक बरं का? गावात कोण भाडकाव कसा वागतोय कुणाच्या गांडीत किती ही गावातली कुळी मुळी फक्त वस्ताऱ्याला बरोबर आहे बरोबर आहे. त्या तुझा भाऊ काय त्या गबरूला माहिती ही वस्त्रानं वस्त्र हातात घेतला सगळी मान माझ्या गळ्याची मांडकून वस्त्र साहेब 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 दमाना घ्या दमाना घ्या साहेब दमाना दमाना साहेब साहेब दमाना साहेब तुम्ही काय करू अण्णा कुटाणे नसताऱ्या तुम्ही मजा आली मजा त्याला अरे का परत आईला ह्याला ही धड येड न शान काय आपल्या गावात नकोती भरती बोलूला नाही येत ह्याला काय कळत नाही ओळखत नाही. चालू आहे काय? मेन मुद्दा काय कशासाठी मीटिंग बोललोय दोघांची झाली ती बांधली कोणाची सख्खा भाऊ आहे दोघं. बर आता कसं आहे बर का आता ही दोन लेकर सरपंचाला बोलवलंय ते. हा एक आईची दोन लेकर हा बरोबर आहे ही हाय धाकट आणि ती हाय थोरलं बरोबर आहे का नाही. आता दोघांची कलागत झाली. आता तुम्ही होत असते घर म्हणलं की भांड्याला भांड लागत असते बरोबर आहे. आता भाऊ भाऊ म्हणलं की तुम्ही कलागत लागली दारादारी झाली. अहो पाटील हा बरं का होय आता त्यांनी थोर नाही बर हे धाकटा आहे हा. आता लहान धाकट्याकडून काय तर चूक झाली हा त्याने मी संबंध कसा म्हणला बरोबर आहे की? काय थोरल्या भावाचं कर्तव्य असतं या. कर्तव्य असतं. बरोबर आहे का नाही. हा. आता मी म्हणतो आता हे धाकटा असून धरली का चुरडी पण थोरल्यानं बी थोरल्यासारखं वागलं काय पाहिजे का नाही? वागायला पाहिजे का असं काय बोलतो तुम्ही पाटीलराव? हा. दाजी लहानपणापासून कष्ट करता येते बारीक. बरोबर आहे. कष्ट करतो, बरोबर. हाडाचं पाणी करून हा. शेतात लोकांच्या काय ना सालान राहिले तेवढं कष्ट करून पैसा कमवून सगळा पैसा ते दाखल्याला शाळेला पुण्याला पाठवून हा बरोबर आहे. आता मग त्याला धाकट्याचं काय सर्व्हिसला झालं लावलं. मग आता ह्याचं वाईट दिवस आहे तर त्याचं चांगले दिवस आले ह्यानं थोडा हातभार लावला हा, मग काय? लावलं पाहिजे. हातभार किती लावायचा कसला सांभाळा हातभार म्हणून काय झालं. ह्या बघा ही भाऊ भाऊ असते ती घरच्या बाया का एका घरच्या नसते त्या हो आणि ही बायाच्या बोलण्यावर पेटत आहे. आता ती थोरला त्याचं कर्तव्य आहे. आता त्यानं कष्ट केलं उत्पन्न काढलं पोरग शिकवलं त्याला नोकरी माझी बायको लागलं. पाठ पाचला उठून जाते सगळे रांडू वावर फिरवून सगळे करते. ह्याची बायको काय करते हो त्याची? अरे बाबा आपण थोरला आपलं हा. 40 सुपा एवढा असतो. थोरलं थोरलं म्हणून कुठवर सण करायचं? अरे नाही, होय पाटील. ए, ए, अरे, ए, ए, अन्या. ए, गप. याला कुणी बोलवलंय हा.
कोणी बोलणार याला? हे तर का आपण हाणाने मारामारी करायला निघाला का? नाही, माणूस आहे, हा? माझं काय म्हणणं आहे? कशाला साक्षीला लागतं रे? माणूस अरे लागतं हे की? बघा असलं कशाला साक्षीला लागतं का? लागतं माणूस. हा कशाला भांडायला लागलाय आता. ए बाबा काय करता मला माहित आहे का? भांडण करू नका भांडण करू नका. अरे इथं पाटील आहे सरपंच आहे. मला न्याय पाहिजे व्यवस्थित बघा. नाही पाहिजे हो, सरपंच. पाटील हा. आपलं काय काय राहिलं तिकडं बर बरोबर आहे होय की आता हे जे कर्तव्य ह्यानं केलं होय. दाखल्याचं अहो, ह्याच्यासाठी मी काय केलं सर काय केलं हा बघा तुम्हाला सांगतो तुम्ही म्हणता का नाही भांडणं कशासाठी झाली अहो दाजी, काय आता जागा शेत जमीन सगळं- पडेल का हे आणण्या. सगळं शेतातलं तेच मी काय घेतो का शेतातलं? त्यालाच दिलंय की सगळं. अरे बाबा शेतात मिळतंय काय काय मी त्यालाच दिलं, रुपया देत नाही काय. अरे बाबा 70,000 कांद्याला खर्च केला अरे मी पैसे पैसे याच्यानं तिकडून पाठवतो काढलं याला. कांद्या झाले 20,000 रुपये मला काय ते हा? क्लिअर नाही त्याला काय, काय घर करावं भाडं शकत आहे. नाही हा बघा सरपंच लाईट बिल आहे सगळं आहे की. ए गप्र तुम्ही बी शेती करता मी बी शेती हा, करतोय किती बरोबर आहे का परवडते? नाही? हा बघा आणि शेती उत्पादन खर्च टाकल्याशिवाय पैसा टाकल्याशिवाय शेतात उभं होतं का? आम्ही- बरोबर आहे का नाही? मग मला हीच म्हणायचं आहे, ह्यानं भांडवल पुरल्याशिवाय जी शेती पिकणार नाही. बघा मग हे भांडवल म्हणतोय, दिलं शेती तू त्याला किती? मदत कर जरा अहो कुठे केली ती तर दाखवून द्या की त्याला तुम्ही इचारा म्हणता, की. कष्ट केलं अहो त्याला ती तरी इचरा की कुठं तू पैसे दिलं हा बघा अहो, आमचं पाटील, पैसे आता मागाल तर अजून पैसे देत न नाही. देताय का ह्यो? अहो मोटर जाळली तेव्हा त्यानं 2,000 रुपये तेवढं पाठवले तर बरं, हा. मग पाठीमागे दिलं ते कारण पहिले पैसे ते आता लिहिता वाचताय म्हणून मी काय लिहिता वाचताय का? अरे तू उत्पन्न काढलं बी तूच खाल्लं बी हा, मग अजून कशाला त्याला काय? पुण्याला मी गाड्या वजन वाचतो ही करत करत गेल्या उगाच गेल्या काय अरे गाड्या ते तुझं कर्तव्य आहे अहो, सरपंच. करता का? असं म्हण ना पाटील बरोबर आहे की? ह्यानं केलं की हा. त्याचं बी काय का अहो नाही? ह्यानं बी कर्तव्य केलंय लागल तेव्हा वरच्यावर पैसे बरं, द्या आता थांबा हा. आता दुष्काळ तर हा 2 वर्ष झाले हा बरोबर काय भाव नाही कशाला होय की ह्या बिचाऱ्याने काय करायचं सावकाराचं पैसे कुठलं काढलं जा हाय म्हणून ऐकलंय मग मला विचारायचं ह्याला आता पगार आहे चांगली कोणाचं सावकाराचं पैसे कशाला काढतो ह्याने वेळच्या वेळ भांडण पुरव कशाला काढतो पैसे ते 10,000 लागायचे तर 2,000 हा. पटलं 8,000 कुठं नाही मग त्यानं कर्ज उपसून दुसरं काहीतरी उद्योग केला असतील कोणी- काय पाटील एखादं टाळी वाजत असं नसतं मला तसं म्हणायचं हो, अण्णा. तुम्ही योग्य नाही करा तुम्ही ह्याची बाजू धरू नका आणि त्याची बाजू सोडू नका असं करू नका हा बघा तुम्ही कर्ज काढलं की नाही? तिला पडायचं नाही त्या कर्जाचं काय केलंय मला सांग अहो पर तुम्ही रोज पोराला गावात बघता हा लहानपणापासून ते आपल्या गावात आहे हा, बघतो की गावात त्याच्या कानावर काय आलं अहोय नाही की मग कसं म्हणतो त्याला कुठं खर्च ह्याला झाला? का- पण जमीन पहिल्यापासून हेच खातोय की थोरलं सांगा असं सांगा आणि बघा. पहिल्यापासून म्हणता का रे तुम्ही पहिला काळ वेगळा असतो आताचा टाइम वेगळा आहे. सांगा बरं. दाजी, बरं का? ही काय काय आपल्याला काय बदलतो? बरोबर वाटतं ना बघा हा. म्हणजे ह्याचं आयुष्य ह्यानं शेतात घालवलं नाही ना, मला वाटलं पाहिजे. तिडकी पोटाला घेऊन ह्याला शिकवलं आता ह्याचं चांगले भराटे आले म्हणून ह्याला आता अहो, मग ह्याला शेतावर कर्ज तुम्हाला का? कसं वाटतं तुम्ही ठरवा काय त्याने एकट्याने सांभाळलं काय जग सांभाळत नाही काय हा, बरं. हमो बोलाय दाजी तू आता काय कर तुझा कर्ज किती झालाय 1,00,000 रुपये खर्च आहे आणि 1,00,000 रुपये बाकीचा बाहेरचा इतर आहे खत असल औषध असल पाळी पेरणी बी भरण सगळं असं 2,00,000 रुपये खर्च आहे टोटल असू दे की हा. हा असू दे तुला 2,00,000 रुपये कर्ज असू दे हा तू ह्याला जमीन वाटून दे बर. दोघं नेहमी कर्ज फेडा पण कशी आहे तू त्याला पैसे तुला द्यायचं आणि तू फेडायचं तर हा, किती पैसे द्यायचे तुमच्या शब्दाला मान देतो पण किती आहे? पैसे किती द्यायचं 1 लाख ह्याला किती द्यायचं ह्याला 1 लाख द्यायचं म्हणजे दाजीचं असं म्हणणं आहे ही कर्ज दोघांनी मिळून फेडायचं हा पण आकडे माहिती पाहिजे हो अहो, पटेल त्यांचं नुसतं 10 लाख पैसे असू द्या. म्हणल्यावर 10 रुपये दिले पण जेवढं कर्ज झालंय का नाही ही दोघांनी मिळून कर्ज सारायचं हा, पाटील, दोघांनी आणि मिळून जमिनीच्या वाटण्या करायच्या बरोबर आहे ना? माझा ऐका. बरोबर आहे, दोघांनी कर्ज काढणार इकडं माझ्या परस्पर मी कसं फेडायचं त्याचं कसं घ्या बघा आता जी झालंय दाजी म्हणते ते वाटून हाणायचं. बी द्यावं लागते दाजीराव गरीबाचा न्याय तुला करा तुम्ही वाटून बी. बी द्यावं लागते होय. वाटून भावाचं म्हणल्यावर बरं वाटून बी घ्यावं लागते झालं दाजींनी सांगितलं तुला मान्य आहे का? अध्यक्षांनी सांगितलं मान्य आहे तुला मान तुला मान्य आहे का? असलं तर योग्य बन नसलं तर कोर्टात नाही जावं बरोबर आहे दाजीचं बरोबर तुमच्या आहे ह्याच्यावर चाल. दाजीचं तुला बरोबर आहे. मान्य आहे का मान्य. दाजी म्हणलं मान्य. मान्य मान्य दाजी ठरलं. पाटील, म्हणलं की- शहरचा संपला हा. परत दोघांनी भांडणं करायची नाही आणि महत्वाची गोष्ट वाटून या कधी असल्या येतो? या असल्यापासून सावध राहा संता मुख्य पुन्हा- मिटलं मिटलं सगळं मिटलं हा, बरोबर आहे ना अवस्था आपल्यापासून काय केलं का आपलं काय आम्ही काय केलं हा, चला निघून चला म्हणजे लोकांना काम करा. बसा, बसा. नाही, नाही, सांग. आम्हाला चांगलं सांगितलं. हा, चांगलं सांगितलं. आता वाटून कधी द्यायचं सांगा.
काय पडा म्हणतो हा बघा दोघांच्या सवडीनं तुम्ही कचेरीत जावा खातेवाटप उद्याच्या करून उद्या द्या. वाटून पाहिजे हा उद्याच्या उद्या घे हे अहो, बघ. पाटील मी काय म्हणतो ऐका ए, गप्रे. तुम्ही सांगितलं ना उद्या तू पैसे घेऊन ये हो, पाटील. तुम्ही काम उद्या करा. द्वारे टाकून ए, द्या. अरे लका हो. तालुक्याला आम्ही असतो पट्टी. अहो तुमचा बापला का देव माणूस होताला का असं कुत्र्या मांजरासारखी कळवण ठेवलं का जी काय असेल ते प्रेमानं करा की. 1,00,000 रुपये घेऊन ये समजायला धरून देतो झालं झालं पण जे असेल ते गुढी गुलामीने कर बघ काय तुझा भाऊ आहे ती का लोकांचा आहे बोलू का? बी नका भांडण बी करू आमच्या नका. पोरी गेलं का हाय केलंय कष्ट त्यानं चला 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 मोडा मोडा बैठक चला हॅलो हा कोणता ह्याला मागत व्हायचंय का अहो, तिथं तारा, कुठं नाही.